हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरातलं एक छोटंसं डेकोरेशन. हे हँडवॉश एरिया आहे. तर या हँडवॉश एरियाचं मी आज मस्त एक डेकोर करणार आहे, जे मी मेशोवरून काही प्रोडक्ट्स मागवले आहेत. प्रोडक्ट्स म्हणजे स्टफ सामान मागवलं आहे. जास्त काही खर्चात वगैरे मी काही गेलेलं नाही आहे. मला एकदम सिम्पल डेकोरेशन हवं आहे. सो मी ते डेकोरेशन करणार आहे. तर मी चला तुम्हाला दाखवते. फेस्टिवल असू दे किंवा फंक्शन असू दे एखादं, किंवा आपल्याला जर घर जरी नीट जरी ठेवायचं असेल तर छोटंसं हे आपण डेकोरेशन करू शकतो. आणि यातल्या काही गोष्टी तुम्हाला युजफुल पण ठरतील. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. समझ रहे हो? समझ रहे हो? समझ रहे हो? हे मी मागवले कॅन्डल्स क्यूट आहेत. हे असे शेल्समध्ये क्यूट असे ठेवायला, आणि वास पण मस्त आहे, फ्रेग्रन्स छान आहे. हे दोन ऑर्डर. हे व्हाईट नॅपकिन कितीचं किंमत आहे? मी चार आहेत हे नॅपकिन्स आहेत. आणि त्याची प्राईस काय माहिती तर 200 अराउंड काहीतरी आहे. 200 तर कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे मला 200ला 4 भेटले. ठीक आहे, वापरा आणि फेकून द्या. हा मी वूड पॅटर्नमध्ये आहे फ्रेम मागवला आहे. तो मला कितीला अराउंड 200 रुपये भेटला. मस्त छान आहे. हा क्वालिटी पण मस्त आहे. मला खूप आवडलं. घेतला मी. प्लास्टिकच आहे, ठीक आहे, फुटणार वगैरे नाही असं हे घेतलं आहे. आणि हे DIY मध्ये पण भेटतं. ॲक्च्युली DIY मधूनच घेतलं भेटतं. हां, हे DIY मधूनच घेतलं, रंगीने आणले. हे पण छान. मी मागवले आर्टिफिशियल फ्लावर्स. पण 200 पण नाही, 300च्या आतलेच आहे. पण मला आमचं कलर खूप आवडलं. हे मागवलं एकदम वेगळाच आहे. ग्रीन पण नाही आहे. फर्स्ट आपण असं स्प्रे करून हे पुसून घेऊया स्वच्छ. ही फ्रेम आहे. ही फ्रेम मी इथे अरेंज करणार आहे. नेक्स्ट हे फ्लॉवर पॉट मी हा ट्रे मी कशाही ठेवू शकतो. कलरमध्ये करा. पण मला व्हाईट कलर हा करायचा होता, सो मी हे मागवले. डन. ही होती माझी छोटीशी वॉश बेसिन एरियाची डेकोरेशन आयडिया. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.